नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आठवड्यापूर्वी केव्हा तरी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर. त्याच्यामध्ये ती माओवादी, नक्षली, JNU तुकडे गँगवाली, डफलीवाली नेहा बोरा नावाची एक तरुणी, तिच्यावर कोणीतरी शाई फेकली होती आणि आपल्यावर मला वाटतं झारखंडमध्ये कुठेतरी त्या विद्यार्थी आंदोलनात कोणीतरी तिच्यावर शाई फेकली. ही माणसं इतकी बदमाश असतात. शाई फेकणारा नाही म्हणते मी, नेहा बोरा सारखी माणसं किती बदमाश असतात ते सांगायचं मला. तिने लगेच आपली तुलना करणारी एक पोस्ट कुठेतरी टाकली होती आणि ती माझ्या बघण्यात आली. ती म्हणाली, सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी जी चळवळ सुरू केली तेव्हा त्यांच्यावर चिखल शेड माती फेकणारे जी होती ती प्रवृत्ती अजून संपलेली नाही. म्हणजे आपली तुलना हिंच्यासारख्या उठवळ लोकांची तुलना सावित्रीबाई फुलेंशी करायची, याला मी बदमाशी म्हणतो. सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, यांनी नेमकं काय त्याग केलाय, किती कष्ट उपसले, समाजाचे किती टक्के टोणपे खाल्लेत, त्याचा मागमूस देखील यांना माहिती नाहीये. पण आपली महत्ता आणि आपलं महात्म्य वाढवायसाठी असे लोक नेहमी आपली तुलना अशा महात्म्यांच्या पूर्वायुष्याशी करतात. पण हे बघत नाहीत की त्या सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, यांनी याबद्दल कुठे पोलीस तक्रारी केल्या नव्हत्या. आपण जे काम हाती घेतलेलं आहे, मला आठवतं मी कुठे वाचलं होतं, सुधारक जे होते, आता त्यांचं आगरकरांची अंत्ययात्रा, ते समाज सुधारक होते आणि समाजाच्या वाईट चालीरीतीच्या विरुद्ध लढत होते. तर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती आणि ती अंत्ययात्रा खोटी खोटी ही त्यांच्या घरापर्यंत आणली. तेव्हा बाहेर आले आणि त्या अंत्ययात्रेचं स्वागत करत आगरकर म्हणाले, अरे हा कशाला कापसाचा आणि गवताचा पुतळा माझा ठेवलाय, मीच तुमच्या तिरडीवर झोपतो ना, काढा माझी अंत्ययात्रा. त्याला सुधारक म्हणतात, त्याला सुधारक म्हणतात. अशा मोठ्या मोठ्या लोकांची नावं घ्यायची, त्यांच्या पूर्वायुष्यातले संबंध आपल्याशी जोडायचे आणि आपल्या उठवळपणातून त्यांचा कमीपणा करायचा, याला मी बदमाशी म्हणतो. आणि म्हणून आजचा जो विषय आहे हा समजून घेण्यासारखा आहे. महात्मा फुले महात्मा कधी झाले? महात्मा होण्यापूर्वी त्यांना समाजातले किती टक्के टोणपे खायला लागले हे किती लोकांना माहिती आहे? महात्मा फुलेंचे विरोधक कोण होते? महात्मा फुलेंचे विरोधक तात्कालीन बुद्धिमंत म्हणून समाजातली जी प्रतिष्ठित वर्ग जो होता, अभिजन वर्ग जो होता, योगायोगाने तो जातीने ब्राह्मण होता. पण ब्राह्मण म्हणून नव्हे, खुद्द महात्मा फुले सुद्धा ब्राह्मण विरोधी नव्हते. ब्राह्मणांमधल्या या पुराण मतवादी अभिजन वर्गाच्या विरुद्ध होते, जो अभिजन वर्ग नेहमीच येणाऱ्या बदलाला, परिवर्तनाला कडाडून विरोध करत असतो. त्याला देश बुडवा, धर्म बुडवा, काही काही वाटतील ते म्हणत असतो. आज त्याला प्रतिगामी म्हटलं जातं. महात्मा फुलेंच्या काळामध्ये त्याला धर्मबुडवे म्हणायचे, धर्मद्रोही म्हणायचे. आजच्या काळामध्ये सोकॉल्ड सेक्युलरिझम, पुरोगामित्व हा सगळ्यात मोठा कडवा धर्म झालेला आहे आणि त्याची एक चाकोरी आहे. जसं त्या काळामध्ये पिछडा वर्ग आहे. महात्मा फुलेंवर आक्षेप काय होता? महात्मा फुले हे समाजाने ज्यांना त्यागलेलं आहे, अस्पृश्य ठेवलेलं आहे, त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्याबरोबर काम करायला महात्मा फुले जायचे, ज्याला इथल्या अभिजन वर्गाने तुच्छ लेखलेलं होतं. आणि मग तुम्ही बघा, आजचा जो अभिजन वर्ग आहे, विद्यापीठामध्ये बसलेले मोठे पंडित, प्रोफेसर, सगळेच्या सगळे सेक्युलर बुद्धिजीवी बघितले तर ते संघाला, RSSला, भाजपला अस्पृश्य मानतात आणि त्यांच्या अस्पृश्यतेच्या विरुद्ध गेलात की तुम्ही प्रतिगामी असता. म्हणजे
फुले वगैरे, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्यावर शेणगोटा मारणारे जे लोक होते त्या वर्गामध्ये आजच्या नेहा बोरा, कुमार केतकर वगैरे तमाम बुद्धिजीवी वर्ग येतो, ज्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी काम केलं. आणि म्हणून मी आजचा विषय जो घेतलाय तो त्यासाठी घेतलाय. हे लोक बदमाशी करून कसं दुसऱ्यांचं डबल असतं ते चोरतात. मित्रांनो, एक साधी गोष्ट जगण्याची, मी आणखीन एक हे जसं नेहा बोरा प्रकरण आहे तसाच एक त्या निखिल वागळेचा एक व्हिडिओ मी बघितला कुठेतरी मुलाखत देताना. हा निखिल वागळे त्या मुलाखतीत सांगतो की बाळासाहेब ठाकरे यांची ती भाषा हा एक अभ्यासाचा विषय आहे, माझा तो अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. निखिल वागळे हा तसाच बदमाश आहे जितकी ती नेहा बोरा बदमाश आहे. ज्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे जी भाषा बोलत होते ती अभ्यासाची आहे असं निखिल वागळे आज सांगतो. ती भाषा बाळासाहेब ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांची रोजच्या रोज निंदा नालस्ती करण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण असेल आणि त्यासाठी मार कोणी खाल्ला असेल तर त्याचं नाव सुद्धा निखिल वागळे. 1995 मध्ये ज्या वेळेला शिवसेनेचं सरकार आलं ते सरकार मी रिमोट कंट्रोलने चालवतो असं बाळासाहेब शिवसेना प्रमुख म्हणायचे. आणि त्यांनी आपल्या सरकारला शिवशाही असं नाव दिलं होतं. त्या बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेमुळे हाच निखिल वागळे त्या शिवशाहीला शिव्याशाही म्हणत होता आणि आज तो अभ्यासाचा विषय आहे. कधीतरी निखिल वागळेने आपले जुने लेख, अग्रलेख जे काय असतील ते काढून लोकांना वाचून दाखवावेत, पण ते दाखवणार नाही कारण बदमाशी करायचे. चोर, भामटा, बदमाश हा कधी आपल्या विरोधातले सज्जड पुरावे घेऊन समोर येत नाही. निखिल वागळे असो, कुमार केतकर असो, हे सगळेच्या सगळे बुद्धिजीवी हे ठाकरे यांची शिवसेनेच्या उमेदीच्या काळात कायम निंदा नालस्ती करत आले. आणि त्यातूनच पुढे आज तेच लोक बाळासाहेब ठाकरे कसे महात्मा आहेत, महापुरुष आहेत हे सांगायला आज हेच पुढे आहेत. ही समाजाची पद्धत असते. मला आठवतं त्यावेळेला मी कधीतरी उल्लेख केलेला आहे, मेपूर एगेंनी लेख लिहिला होता 96 साली की बाळासाहेबांची भाषा शिवराळ कशाला. तो लेख निखिल वागळेने आपल्या दैनिकांमध्ये अगत्याने पुनर्मुद्रित केला होता. महाराष्ट्र टाइम्समध्ये केतकरांनी पुनर्मुद्रित केला होता. बाळासाहेबांची भाषा हा अभ्यासाचा विषय असेल तर मग त्यांची निंदा नालस्ती करणारा लेख या लोकांनी का छापला होता? बरं, छापला तो छापला, आमच्यासारख्यांनी वाचला, पण यांनी वाचून तो कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला आणखीन एक गोष्ट आठवली निखिलची. गिरगावातल्या साहित्य संघ या संस्थेने बाळासाहेब ठाकरे यांना कुठला तरी एक सन्मान द्यायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी त्या साहित्य संघाची यथेच्छ निंदा नालस्ती करणारा लेख निखिल वागळेने लिहिलेला होता. ही सगळी बिनकण्याची म्हातारी माणसं आहेत. त्यामध्ये पु ल देशपांडे आले, तुमचे कुसुमाग्रज आले, या सगळ्यांना बिनकण्याची, अर्ध्या कण्याच्या माणसाची गोष्ट अशा शीर्षकाचा लेख कुमार केतकर निखिल वागळेने लिहिलाय. कधीतरी निखिलच्या मुलाखती घेणारे जे शेवडे पत्रकार आहेत ना, युट्यूबर्स, त्यांना हे माझं आव्हान आहे, कधीतरी निखिल वागळेला त्याचेच महानगर मधले जुने लेख आहेत, अग्रलेख आहेत, ते काढून वाचून दाखव म्हणावं. नाही दाखवणार. कारण ज्याची आपण निंदा केलेली होती त्याच्याच आज अर्थ आपण ओवाळतोय हे बेशरमपणे कुठल्या तोंडाने सांगणार? हे सगळे तुकारामाच्या काळातल्या मंबाजी सारखे. तो मंबाजी निघाला होता ना, तुकारामाची गाथा काय ती इंद्रायणीत बुडवून टाका, त्यापेक्षा हे वेगळे नव्हते. कुमार केतकर असो, सगळेच्या सगळे पुरोगामी बुद्धिमंत आजचे जे उद्धव ठाकरेंचा उदो करतात ते कायम बाळासाहेब ठाकरेंची निंदा नालस्ती करत आले. आणि म्हणून आज जर बाळासाहेब महापुरुष असतील तर त्यांची निंदा कोणी केली बघा, त्यांच्यावर टीकेचे झोड कोणी उठवली बघा,
तेच आज त्यांना महात्मा आणि महापुरुष बनवतात. आणि म्हणून मी म्हणतो की आजच्या काळामध्ये समकालीन बुद्धिमंत, समकालीन विचारवंत, ज्याची अखंड निंदानालस्ती करतात, तो भविष्यातला महापुरुष असतो, हा एक माझा सिद्धांत आहे. मग तो कालखंड महात्मा गांधींचा असो, महात्मा फुलेंचा असो, आगरकरांचा असो, प्रबोधनकारांचा असो किंवा बाळासाहेब ठाकरेंचा असो, ह्या प्रत्येकाच्या वाट्याला समकालीन बुद्धिमंतांनी लाथा झाडल्या, एवढंच आलेलं आहे, एवढंच आलेलं आहे. पण ज्या वेळेला त्यांना लक्षात येतं की हाच माणूस हा समाजामध्ये अधिकाधिक पॉप्युलर होतोय, जनमान्य होतोय, लोकमान्य होतोय, तेव्हा ते आपली पलटी मारतात आणि त्याच्या आरत्या ओळायला सुरुवात करतात. याचं वर्णन करताना मी आणखीन एक गोष्ट सांगतो. जे जे कोणी भाषा शास्त्रज्ञ वगैरे आपण म्हणतो ना, ते कधीही भाषा निर्माण करत नाहीत, ते भाषेचं व्याकरण तयार करतात. आता व्याकरण तयार करणं म्हणजे काय? एखाद्या गावामध्ये, एखाद्या शहरामध्ये, कुठल्या तरी चौकामध्ये एक दगड धोंडा ठेवला जातो आणि त्याला शेंदूर फासल्यानंतर लोक नित्यनेमाने तिथे पाया पडायला येतात, हळूहळू गर्दी होते आणि ती गर्दी झाल्यानंतर कोणतरी एक पुरोहित तिथे येऊन बसतो आणि या देवाची पूजा कशी करायची हे आपल्याला सांगायला लागतो. मुळात तो देव आपण निर्माण केलेला आहे. आपण 10 वेळ 1000 वेळ त्या दगडाच्या त्या चौकातल्या त्या देवाच्या पाया पडतो, म्हणून त्याला देव पण येतं. पण त्याला देव पण आलं की ही बदमाश मंडळी तिकडे येतात. आणि याची पूर्ण थिअरी आहे. पर्टिक्युलरली राष्ट्र सेवा दलातली माणसं ही अशी बदमाश असतात. राष्ट्र सेवा दलाचं एक गाणंच आहे, तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. म्हणजे बोलणारा काय म्हणतोय समाजवादी किंवा राष्ट्रसेवा दलाला, मी काम करत नाही, मला घाम येत नाही, तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. आणि सोन्याचं रान पिकलं, मग वाटणी कशी होणार? भाग्य लिहिलेलं माझं तुझं, हे मी राष्ट्रसेवा दलातलं गाणं सांगतोय तुम्हाला. राष्ट्रसेवा दल नावाची RSS विषयी द्वेष भावना पसरवणारी जी प्रवृत्ती आहे, त्यांनी बालपणापासून निखिल वागळेने घेतलेले संस्कार तुम्हाला सांगतोय. तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. पण सोन्याचं रान पिकलं आणि भाग्य फळफळलं, मग भाग्य लिहिलेलं माझं तुझं, म्हणजे आधी माझं आणि उरलं तर तुझं. हे कसे बदमाश आणि भामटे आहेत, हे सगळं मी कागदोपत्री पुराव्यासकट सांगतोय तुम्हाला. बघा, राष्ट्र मी सांगतोय ते गाणं राष्ट्रसेवा दलाचं आहे का, जाऊन शोधा. मी सांगतोय तो निखिल वागळेचे लेख आहेत की नाही बघा. कुसुमाग्रजांपासून सगळ्यांना बिनकण्याचे मांडणारा का, तर ते बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घालत नाहीत. आज हीच प्रवृत्ती तुम्हाला दिसेल. जो मोदीला शिव्या घालत नाही, जो RSS ला शिव्या घालत नाही, तो प्रतिगामी. आणि म्हणून उद्या यांचेच पुढले वारस आहेत, ते मोदीच्या आरत्या ओवाळणार आहेत, कारण मोदी महात्मा झालेला असेल. आणि म्हणून आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हे अशा रीतीने एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या विरोधात निंदा नालस्ती करणारे एक प्रकारे छिन्नी हातोडा घेऊन त्या दगडामधून मूर्ती घडवत असतात, देवाची मूर्ती घडवत असतात आणि त्याला देव पण आणायला हे लोकच त्याच्यावर टीका करत असतात. आणि देव पण आलं की हे पुरोहित म्हणून बसतात. एक प्रकारे तुम्हाला जर भविष्यातला महात्मा, भविष्यातला महापुरुष ओळखायचा असेल तर साधी सरळ गोष्ट आहे. ज्या व्यक्तीच्या कर्तबगारीवर समकालीन बुद्धिमंत, विचारवंत शिंतोडे उडवत असतात, चिखलफेक करत असतात, त्याला अपमानित करत असतात, डोळे झाकून समजा का हा भविष्यातल्या 4, 5, 50 वर्षानंतरचा एक महापुरुष आहे. मग ते महात्मा फुले असोत किंवा जगातला कुठलाही महापुरुष बघा, त्याला समाजातल्या बुद्धिमंतांनी नाकं मुरडलेली असतात, नाकं मुरडलेली असतात. बाळासाहेब ठाकरे हे त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे.
आयुष्यभर ज्याची निंदा नालस्ती केली, ज्यांनी उभारलेल्या संघटनेला गुंड सेना असं निखिल वागळे बोलायचा, कपिल काय तो पाटील बोलायचा, किंवा कुमार केतकर बोलायचे, आज ते त्यांच्या आरत्या करतात का? आता देव पण आला की बाणगुळ येऊन चिकटले, स्वतः काही निर्माण करायचं नाही. ही माणसं परोपजीवी असतात, स्वतः काही निर्माण करू शकत नाही आणि दुसऱ्यांनी केलं की तिथे जाऊन टोळझाड घालायचे. निखिल वागळेने 1980, 90, 2000 पर्यंतच्या काळामध्ये किंवा 2012ला 13ला बाळासाहेबांचं निधन झालं तोपर्यंतच्या काळामध्ये बाळासाहेबांचं गुणगान केलेला एक लेख काढून दाखवावा. बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांची अखंड निंदानालसी करणारी ही माणसं आज जेव्हा बाळासाहेबांची भाषा अभ्यासाचा विषय म्हणतात, तेव्हा ते स्वतः सांगतात माझ्यासारखा जगात दुसरा भामटा नाही. पण एक गोष्ट आहे की यांच्या शिव्या शापामुळे सामान्य लोकांना कळतं की खरा बदमाश कोण आहे आणि खरा महापुरुष कोण आहे. आज बाळासाहेब महापुरुष असतील किंवा महात्मा फुलेंचं गुणगान चालू असेल तर त्यांना शिव्याशाप देऊन त्यांचं एक शिल्प घडवणाऱ्यांमध्ये अशा निंदा नालस्ती करणारे टीकाकार असतात. ते फार महत्वाचे असतात, हे विसरू नका. आजचे टीकाकार निंदक जे असतात हे भविष्यातल्या महापुरुषाचे शिल्पकार असतात, असं शीर्षक मी म्हणून दिले. विषय आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.